धन्यवाद. राजेश पाटील यांच्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवरती धाव संख्या 2 सुरू झाली आहे. केबी आवाज संघाची सुयोग आणि विशाल ही जोडी आहे मैदानात. आउट ऑफ दी ऑफ स्टंप. चांगला फटका मारलाय. चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि विकेट जाते. केबी आवाज संघाचा पहिला फलंदाज बाद. हर्षल आहे स्ट्राईक वरती. विशाल आणि चेंडू प्रीतम पाटीलनं अडवला नाही चांगल्या प्रकारे. भिंतीसारखा वापर केला आपल्या शरीराचा. एक धाव घेतले का आहे. दोन्ही फिल्डर मिड विकेटला जाआहेत. सॉरी जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू मिस केलाय. विकेट किपर पुढला चेंडू राजेश पाटील यांचा. चेंडूवर फलंदाजी आपण चांगली होताना बघतोय. चेंडू आलाय सर्कलच्या बाहेर. चांगलं फिल्डिंग प्रदर्शन झालंय हाय यांचं. धावसंख्या झाली मैदानात. राजेश पाटील यांचा षटकातील पुढील चेंडू. खराब चेंडू. पॉइंट बॉलचा धावसंख्या झाली आहे 6 धावा. चेंडू बॅटला लागून विकेट किपरच्या हातामध्ये, शैलेश पाटील यांच्या हातामध्ये आणि फलंदाज पहिला चेंडू. मोठ्याचा पहिला चेंडू विकेट घेणारा आणि उत्तम म्हणतात बादशाह. गरका बादशाह. 3-6 केबी आवाज. पुढचा चेंडू मोठ्या यांचा. फटका जोरात मारलाय. चेंडू येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आतिश उर्फ फाया. कधी कधी बॅटिंग चांगली होते असं आपण बघतोय मित्रांनो मैदानात. चांगला फटका डीप कव्हरच्या दिशेला. एक धाव येते. धावसंख्या आपण बघतोय. यानंतर सेमीफायनलचे मोठे मुकाबले चालू होतील आणि रोहन भगतचा फटका. कॅच. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. स्मार्ट कॅच. फॅन्टास्टिक कॅच. लवली कॅच. बिग कॅच. स्मार्ट कॅच. झकास कॅच. जंगलामध्ये 400 वर्षांच्या हत्ती जगलेले आहेत. अवजड असं शरीर त्याचं. जाऊया मैदानात थेट. वाईट चेंडू पडतोय संघाची. विकेट 4 पडल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेलाच आहे. आणि आणखीन एक चांगला चेंडू. आधी बोनस दिला आणि नंतर 10. 4-10 केबी आवाज. 4-10 मोठ्या यांचा आपण चेंडू बघतोय. अतिशय चांगलं षटक. शैलू तो गाणी सरळ बॉल टाकून. अरे बॉल कट करो. कोण गया. बॉल सरळ टाकते. सरळ अरे शैलूला ओव्हर द्या सांगतोय. धन्यवाद. उत्तम. आपण बघतोय प्रबोध भगतने कॅप्टन फटके मारलेले आहेत. आधीच तो फ्रंट फुटला निघालाय. यावेळेस चेंडू थोडासा मिस केलाय. चेंडू येतोय मिड विकेटला. खराब फिल्डिंग झाली आहे आणि दुसरी धाव सुद्धा त्यांना मिळताना दिसते. 2 धावा वाढत आहेत. धावसंख्या झाली प्रबोध भगत ऑन द फायर. खराब चेंडू. आउट ऑफ द ऑफ स्टंप. आणखीन बोनसच्या धावा येत आहेत. महागडे षटक पडते. पुन्हा खराब माल पडते अतिशयांची. एक चेंडू आहे आणि परत एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू जात असता त्यांनी चेंडूला मारलंय. चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. 6 परत त्याला चोर द्या. 2 डझन यांचं राईट आर्म राऊंड विकेट सुरू करतोय षटक प्रबोध भगत यांना. चेंडू दिला पण चेंडू गेला डिक्लर झोन मध्ये. मोठा फटका होता
पण डिक्लेअर झोन मुळे प्रॉब्लेम झालाय प्रबोध भगत यांना. धावसंख्या फक्त काय ताकदीने बाकी काय नाही त्याला. अतिशय चांगला चेंडू, रनआउटची विकेट जाण्याची संभावना आणि फलंदाज रन आउट. या हारो जितो बस, बाकी काय नाही. हो हो, चांगला कॅच करायचा प्रयत्न, थोडा फसलाय, अवघड कॅच आणि रनआउट. आणखीन एक रनआउटची विकेट. विकेट खेळाडू विश्वनाथ भगत, अनेक वर्षांची खेळाचा अनुभव त्यांना आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. फटका मारलाय, चेंडू खराब फिल्डिंग झाली आहे, खराब एकदमच खराब. पण प्रीतम प्यारे चांगले उभे होते तिथे, पण चेंडू अडवलाय आणि धावसंख्या मात्र रोखावा. 3 षटक आणि 4 चेंडू 6 बाद 38. केबी आवाज. जोरदार प्रहार, सीमारेषे बाहेर, षटकार, 6 रन, पॅरलल 6. फिल्डरच्या अगदी डोक्यावरून केसांना हवा देऊन चला 50 सुद्धा होऊ शकतात, काही भरोसा नाहीये. फायटिंग स्कोर उभा झालाय, कडकडीत कडक 6. आणि जे प्रेडिक्शन केलं होतं 50च, न भूतो न भविष्यती असा हा धाव. एवढे एक रन जरूर नक्कीच बॉल पडणार, कसा पण बॉल टाक. लेकिन दोस्तों एक क्रिकेट है, बाला यॉर्कर लाइन की गेंद, समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए. 51 रन ऑन अ स्कोर बोर्ड. सुयक राइट हैंड, ये गेंद किस लाइन के साथ गेंदबाजी करते हैं. ये गेंद अब तक तो बहुत ही शानदार गेंदबाजी की, गेंद लेग स्टंप के बाहर. इस वाइड. अगली गेंद देखते हैं. ये गेंद बैक टू बैक दूसरी गेंद वाइड. 19 गेंदें और 40 रनों की जरूरत. और जो जीता वही सिकंदर. दो रन मिलेंगे और गेंद तो बल्ला मेरे हाथ में है. एक रन से स्कोर आगे जाता हुआ. ये गेंद शुभम की. 6 कैच है, 6 रन. इससे वाइड डिलीवरी का तारा मैदान में नजर आता हुआ. स्कोरबुक के ऊपर नजर आते हुए शायद इस वक्त अपने तरफ स्ट्राइक रखना चाहते हैं आतिश भगत, लेकिन देखते हैं कोई बड़ा स्ट्रोक खेल पाएंगे. जीत के लक्ष्य है 50, 14 गेंदे 35 रन. मग म्हशीचा दूध पितोय तो कच्चा. शुभम घुस के मारेंगे, घुसेंगे और घुस के भी मारेंगे. लेकिन देखते हैं क्या होता है दोस्तों. एक क्रिकेट है. ठीक है भाई भाई.
कांद्याला मोडणी आली मला वाटते. फोडणी झाले आता फक्त भाताला टाकायचं त्याच्यात. देखते हैं विकेट. बल्ले का अंदुरिस्ता 1 रन जरूर मिलता हुआ, 1 रन से स्कोर आगे जाता हुआ बना देता है. इस वक्त गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर की दिशा में. 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन के साथ इनका स्कोर आगे जाता हुआ जहां पहुंचा है 32 रन आने वाली 19 रन. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील मागितलेले आहे. पंचांनी अपील ते फेटाळून लावलेले आहे. चेंडू निर्धाव असणार आहे ती. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद अशा प्रकारे पहिले बॉल कट होते बघ. नजर ठेव बॉलवर. चांगल्या प्रकारचा चेंडू तशाच प्रकारे या ठिकाणी खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाजांनी पूर्ण धावसंख्या पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या 44 धावा. आता उर्वरित फलंदाजांना मजबूर केलं. आता हा चेंडू फलंदाजांनी बघितला आणि सोडून दिला. पंचांनी हा चेंडू राईट असलेला घोषित केला. षटकारात 100 रुपये यांच्याकडे शैलेश. आणि हा देखील चेंडू पंचांकडे जो आहे. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. अशा प्रकारे झालेला आहे तो म्हणजे बापदेववाडा संघाला 3-5 ना. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे नाही तो फटका टाकणार आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू घोषित परिसरामध्ये एका धावेसाठी. त्या ठिकाणी आणि जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्रिफलातीत बाद. अशा प्रकारे या फलंदाज संघाला गोलंदाजाने खरोखर अक्षरशः जखडून ठेवलेल्या फलंदाजांना शेवटचा चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू तशाच प्रकारे या ठिकाणी चेंडू वाहून झालेला आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात भाग. अशा प्रकारे 3 धावेने संघ